इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। BMC GNM नर्सिंगचे इथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। सो त्या संबंधीच आजचा हा महत्त्वपूर्ण इथे व्हिडिओ आहे। सो तुम्ही जर 12वी पास असाल, नर्सिंग करू इच्छित असाल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे आहे। तर मित्रांनो, याआधी सुद्धा आपण व्हिडिओ जे आहेत इथे अपलोड केलेले आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत GNM नर्सिंग 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर अर्ज कसा भरायचा आणि त्यासंबंधी काय महत्त्वाचे नियम आणि अटी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहेत इथे बघणार आहोत। सो तुम्ही जर चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर हे BMCचं ऑफिशियल पेज आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। संपूर्ण माहिती जी आहे इथे प्रवेश प्रक्रियेसंबंधी ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा इथे सुरू झालेले आहेत। त्या रिलेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती इथे अपलोड केलेला आहे। तर चॅनलवरती इथे व्हिडिओ आहे बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका हा जाहिराती संबंधीचा व्हिडिओ आहे आणि अर्ज कसा भरायचा त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ दिला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। रजिस्ट्रेशन पासून प्रिंट कशी काढायची, पेमेंट कसं करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। जसं या BMCच्या जागा निघालेल्या आहेत तसेच ठाणे महानगरपालिकेअंतर्गत सुद्धा GNM नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। तर तुम्ही जर ठाणे महानगरपालिका प्रवर्गात राहत असाल किंवा ठाणे जिल्हा परिसरात येत असाल तर तुम्ही ठाणे महानगरपालिकेसाठी सुद्धा अप्लाय करू शकता। त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। तर चला आपण आता डिटेल जे आहे इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन संबंधी जे आहे ते बघूया। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जसा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे, तुमचेच सुद्धा नातेवाईक मित्रमैत्रीण यापैकी कोणी यावर्षी 12वी पास असेल, GNM नर्सिंग करू इच्छित असेल तर त्यांच्यापर्यंत आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला इथे शेअर करायचा आहे। सो संपूर्ण सर्क्युलर, संपूर्ण माहिती, जाहिरात जी इथे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे ती ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते तर बघितलेलं आहे, पण त्यासंबंधी काय अटी शर्ती इन्स्ट्रक्शन त्यांनी इथे दिलेले आहेत त्या वन बाय वन जे आहेत आपण इथे बघणार आहोत। सो म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई MCGM यांच्या अंतर्गत इथे GNM नर्सिंग 3 वर्षाचा हा कोर्स आहे। जनरल नर्सिंग आणि मिडविफरी कोर्स ॲडमिशन प्रोसेस जी आहे 2024-25 साठी सुरू झालेली आहे। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाचे आहे। सो रीड इन्स्ट्रक्शन केअरफुली अँड फॉलो। सो ह्या इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरताना नीट इथे भरायचा आहे। सो पहिल्यांदा इथे दिलेला आहे ऑल डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन आर कंपल्सरी। सो जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी इथे लागणार आहेत। जसं कॅटेगरी अंतर्गत असाल, OBC असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी इथे लागणार आहे, नॉन फेमिलियर लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। कास्ट व्हॅलिडिटीसाठी फक्त जर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट इथे चालू शकते, पण बाकी डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे ते लागणार आहे। सेकंड आहे कॅन्डिडेट शुड फिल ओनली वन फॉर्म विच विल लिंक विथ अ पेमेंट। आफ्टर पेमेंट डन कॅन्डिडेट कॅन नॉट फिल अनदर फॉर्म। सो एका वेळी तुम्हाला एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, एकपेक्षा जास्त ॲप्लिकेशन फॉर्म भरू नका, तुमचे ॲप्लिकेशन जे आहे कॅन्सल होऊ शकतात। त्याच्यामुळे एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरून पेमेंट तुम्हाला इथे करायचं आहे। पेमेंट झाल्यानंतरच तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे। आफ्टर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म पे अ फीज विदिन 24 hours। ऑन लास्ट डेट जी आहे तुमची 24 जून 12 वाजेपर्यंत तुमचे जे आहेत इथे फीज जी आहे ॲक्सेप्ट केली जाईल। ॲप्लिकेशन तुमचे आहेत पण फीज जी तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर 24 तासाच्या आतच तुम्हाला फी जी आहे तुम्हाला पे करायची आहे। नाहीतर तुम्ही आज ॲप्लिकेशन भराल, आज 13 तारीख आहे आणि फी तुम्ही म्हणाल मी 24 तारखेला भरतो, तर असं चालणार नाही आहे। ॲप्लिकेशन सबमिट झाल्या त्याच्या 24 तासापर्यंत तुम्ही जी आहे फी पे करू शकता। कॅन्डिडेट विल हॅव टू अपियर फॉर काउन्सिलिंग विथ अ रिक्वायर्ड ओरिजिनल डॉक्युमेंट। सो काउन्सिलिंगसाठी जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल, काउन्सिलिंगचं शेड्यूल तुम्हाला मिळेल। सो काउन्सिलिंगला जाताना तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहात त्या ऑनलाईन फॉर्मची प्रिंट आउट्स ऑफ अ प्रोस्पेक्ट्स अँड पेमेंट रिसिप्ट। सो जे पेमेंट करणार आहे त्या पेमेंट रिसिप्टची सुद्धा प्रिंट तुम्हाला जी आहे ती इथे लागणार आहे। सो हे महत्त्वाचं आहे। आत्ताच फॉर्म भरल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट आणि पेमेंटची जी रिसिप्ट असेल त्याची प्रिंटआउट काढून ठेवणं गरजेचं आहे। ॲनेक्चर 2 जो फॉर्म आहे तो कंपल्सरी आहे फॉर ऑल कॅन्डिडेट आणि ॲनेक्चर 1 अँड 2 ऑल्सो कंपल्सरी फॉर द ANM कॅन्डिडेट। सो ते फॉर्म भरताना तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। त्यानंतर तुमचं 10th, 11th आणि 12thचं मार्कशीट कंपल्सरी आहे सगळ्या कॅन्डिडेटसाठी।
सो 10वीचं मार्कशीट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, 11वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट हे कंपल्सरी आहे आणि फॉर्म भरताना ते अपलोड करायचे आहे. इफ देअर इज अ गॅप बिटवीन द इयर ॲफिडेविट इज कंपल्सरी. जर तुमच्या एज्युकेशनमध्ये 10वी 11वी 12वी तुमचं सलग 3 वर्ष नसेल, तुमच्या एज्युकेशनमध्ये जर गॅप इथे असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट इथे मिळतं. त्याच्यासाठी ॲफिडेविट जे आहे ते तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म जो आहे इथे पुढे सबमिट होणार नाही. इयरमध्ये गॅप आला की तुम्हाला तिथे मेन्शन लगेच पॉपअप येतो की गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. सो तुमच्या एज्युकेशनमध्ये जर गॅप असेल तर फॉर्म भरण्यापूर्वी गॅप सर्टिफिकेट जे काही ॲफिडेविट असतं ते तुम्हाला इथे बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे लिस्ट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर ओनली इलिजिबल फॉर द काउन्सिलिंग. काउन्सिलिंगची लिस्ट लागते. सो जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे तेच काउन्सिलिंगसाठी इलिजिबल असतील. लिस्ट कधी लागणार आहे, काय आहे, ही जी गोष्टी सध्या तुम्हाला फॉर्म भरणं आणि परिपूर्ण नीट फॉर्म भरणं गरजेचं आहे, ती माहिती महत्त्वाची आहे. काउन्सिलिंग संबंधी सगळे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आठवणीने ठेवा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनचं सुद्धा बेल आयकन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तुमच्याकडून मिस होणार नाही. So date and time will be display on MCGM portal. No individual letter will be sent to the candidate for attending counseling. So counseling जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरतीच इथे अपलोड होणार आहे. तुम्हाला कोणालाही पर्सनली कॉल किंवा पर्सनली ईमेल किंवा पर्सनली लेटर इथे मिळणार नाही आहे. लास्ट इयरला बऱ्याच जणांचं असं झालं होतं, काउन्सिलिंगची डेट मिस झाली होती. यावेळेस तुम्ही नीट लक्ष द्या, चॅनलवरती अपडेट मिळणार आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचे हे अपडेट आहेत मित्रांनो. तुमची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी वेबसाईट चेक करणं, वेळोवेळी आपलं चॅनल चेक करणं गरजेचं राहणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी डिस्प्ले ॲज पर अ कॅटेगरी वाईज. कॅटेगरी वाईज जागा आहे 350, यासाठी जागा आहे. कॅटेगरी वाईज जे आहेत इथे लिस्ट जी आहे डिस्प्ले होते. ॲट द टाइम ऑफ काउन्सिलिंग सिलेक्टेड कॅन्डिडेट शुड बी ब्रिंग ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड 4 पासपोर्ट साईज फोटोग्राफ. सो तुम्ही जेव्हा काउन्सिलिंगसाठी येणार आहे तेव्हा येताना 4 पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट, ज्याच्यामध्ये तुमचे 10वी 11वी 12वीचे मार्कशीट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल लागणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही आहेत, 4 पासपोर्ट साईज फोटो, ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्याची प्रिंट आणि रिसिप्ट जी आहे पेमेंटची ती, ही सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्ससुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. काउन्सिलिंग विल बी कंडक्टेड ॲज पर शेड्यूल. शेड्यूल इथे लागतं की ह्या डेटला ह्या कॅन्डिडेटने इथे यायचं आहे काउन्सिलिंगसाठी. कधीही तुम्ही काउन्सिलिंगसाठी येऊ शकत नाही. तुमचं नाव ज्या शेड्यूलमध्ये आहे, ज्या डेटला आहे, ज्या टाईमला आहे, त्याच टाईमला तुम्हाला काउन्सिलिंगसाठी यायचं आहे. त्याच्यामुळे काउन्सिलिंग विल बी कंडक्टेड ॲज पर शेड्यूल. तुम्हाला डेट आणि टाईम युअर काउन्सिलिंग जो आहे मेरिट लिस्ट डिस्प्ले जी ऑनलाईन होईल त्याच्यावरती चेक करायचं आहे. डू नॉट क्राऊड ॲट अ व्हेन्यू ऑन अदर डे. तुमचं ज्या दिवशी डेट नसेल त्या दिवशी तुम्हाला तिथे कोणीही एंटरटेन करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंगची जी डेट आणि टाईम मिळेल त्याच दिवशी आणि त्याच टायमाला तुम्हाला काउन्सिलिंगसाठी जायचं आहे. लास्ट पॉईंट इथे दिलेला आहे, द ॲप्लिकेशन विल नॉट कन्सिडर इफ इनकम्प्लीट ऑर इनकरेक्ट इन्फॉर्मेशन इज सबमिटेड. ॲप्लिकेशन इनकम्प्लीट ठेवू नका. ॲप्लिकेशन नीट भरा, 2 वेळा फॉर्म तुमचा नीट वाचा आणि त्यानंतरच सबमिट करा. फॉर्म वाचायच्या आधी जाहिरात आपल्या टेलिग्रामला आहे, जाहिरात नीट वाचा. हे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते नीट वाचा. डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा. तुमचे फॉर्म अपलोड करताना काय काय डॉक्युमेंट आहे तो व्हिडिओ आधी बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ते सगळे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही जिथून लॅपटॉप कॉम्प्युटर जिथे फॉर्म भरणार आहे सगळे डॉक्युमेंट ऑलरेडी तुमच्या याच्यात PDF साईज त्यांनी दिलेली आहे, फोटोग्राफची साईज दिलेली आहे. त्या सगळ्या PDF तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, फोनमध्ये रेडी ठेवा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायला इथे बसा. सो ह्या सगळ्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेल्या आहेत मित्रांनो. खूप महत्त्वाच्या ह्या इन्स्ट्रक्शन आहेत, त्या नीट वाचा आणि त्यानंतरच इथे तुम्हाला जे अर्ज आहे तो करायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने ही माहिती नीट बघून घ्या. व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे मी जे सांगते, गरजूंपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला आठवणीने इथे एक शेअर करा. ओके, हा व्हिडिओचा शेअर माझ्यासाठी नाही आहे, तुमचेच मित्रमैत्रीण, नातेवाईक, तुमचे जे काही सोबती असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला प्रत्येकाने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत